सोशल मीडियाच्या जगामध्ये सगळे ते वड सावित्री पौर्णिमा झाली तर बरेचसे व्हिडिओ आले. आमचा व्हिडिओ आला नाही कारण की आम्ही पूजा बिजा केली नाही, काही गरज नाही. एकामेकाच्या मनात प्रेम आहे, विषय संपला. आदर करतो आम्ही एकामेकाचा, विषय संपला. 7 जन्म हीच पाहिजे किंवा हाच पाहिजे, हा एक होऊ शकते, मे बी पॉसिबल. पण ना तिची इच्छा आहे मी 7 जन्म तिच्यासोबत राहा, ना माझी इच्छा आहे 7 जन्म तिच्यासोबत राहा. कारण कसं आहे माहिती आहे काय, एका जन्मामध्येच तुम्ही शेवटापर्यंत जाऊन नाही राहिले. कधी नवऱ्याला मारून राहिला, काय बायको नवऱ्याला मारून राहिली, नवरा बायकोला मारून राहिला, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. ये कलियुग आहे पार्थ, और हम इस कलियुग के सारथी. आम्ही ना पूजा ना पाती ना काही ना काही, बस मस्त देवापुढे सकाळी हात जोडले, आरती केली देवाची. त्याला सांगितलं बाबा ह्या आयुष्यात सुखी ठेव आणि सोबत ठेव, मरेपर्यंत सोबत ठेव, बस एवढंच मागितलं त्याला. 7 जन्म कोणा पाहिले, पुढचा जन्म डुकराचा भेटते की मांजराचा भेटते की कुत्र्याचा भेटते. 7 जन्माची आशा करू नका, हा एकट्या जन्मातच शेवटपर्यंत सोबत राहा, प्रेमानं राहा. बऱ्याचशा वेळेस काही अपेक्षा असतात, कारण की ती एक स्त्री आहे, स्त्रीच्या अपेक्षा भरपूर असतात. मी कधी पुऱ्या करतो, कधी पुऱ्या होत नाहीत, कधी होतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत. कारण की कसं आहे माहिती आहे काय, संसाराचा जो गाळा आहे ना, तो गाळा खूप विचित्र आहे. त्यात कधी चाकच निघून पडते, ते घ्या लागते, जोडा लागते, डबल त्याला व्यवस्थित करावं लागते. बऱ्याचशा गोष्टी आहेत. सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी आहेत, लागू आहेत. पण काय झालं माहिती आहे काय, समाजात एक वेगळाच भ्रम निर्माण झाला की दाखवायचं, दिखावा, फक्त दिखावा. ऍक्च्युली मध्ये मी मगाशी रील बघितली ते मावशी डायरेक्ट म्हणते हा 7 जन्म नको मले, आणि नवरे पिंपळ्या झाडाला उलट्या फेऱ्या मारू राहिले 108 की हे बायको नको जमाले, 7 सेकंद पण नको. मग काय फायदा तुमचा एवढा ते तालजाम करून. हाय ते आयुष्य सरळ सोपं मार्गाने जगा. मी संभोगसे समाधी की ओर जेव्हापासून वाचला ना, तेव्हापासून माझी एवढी मेमरी क्लिअर झाली भयानक. हाय त्यात प्रेम शोधा, विचार करत बसू नका हे होईन ते होईन. तुमचा पुढच्याच मिनिटाचा भरोसा नाहीये. 7 जन्म कोण पाहिले पार्थ, किस युग में हो पार्थ.